आहे आषाढी एकादशी निमित्त आपण फराळ बनवणार आहोत। चला आपण फराळाची कृती बघून घेऊया। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा बगर आणि साबुदाणे आपण भिजवून ठेवलेले होते, रात्रभर भिजत घातलेले होते। आता आपण दळून घेऊया। हे बघा मिक्सर मध्ये भांड्यात काढून घेऊया त्यांना। आता आपण दळून घेऊया चांगलं। हे बघा आपण दळून घेतलेलं आहे। आता आपण काढून घेऊया पातेल्यात काढून घेऊया आणि जे सारण उरलेलं आहे ते पण दळून घेऊया संपूर्ण। बघा आपलं सारण सगळं दळून झालेलं आहे। आता याला आपण 2 घंटेसाठी ठेवूया। त्याची खिचडी करणार आहोत। हे बघा बटाटे बारीक बारीक चिरून कापून घेतलेले आहे आपण। मिरची, मीठ, जिरे तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि कोथिंबीर। आपण कढई ठेवलेली आहे। कढईत आता आपण हवेनुसार तुम्हाला हवेनुसार तुम्ही तेल टाका। तेल हवेनुसार टाकू शकता तुम्ही। तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण त्याच्यात जिरे घेतलेले ते टाकूया आणि हिरवी मिरची घेतलेली होती ती टाकून घेऊया। थोडीशी फ्राय होऊन देऊया आपण कोथिंबीर। आणि बटाटे बारीक चिरून घेतलेले होते ते टाकून घेऊया। आपण वाफेवर भाजी करणार आहोत। बघा आपण हलवून घेऊया चटणी। आता आपण मीठ तुम्हाला हवेनुसार तुम्ही टाकू शकता, जेवढं पाहिजे तेवढं चवीनुसार तुमच्या हिशोबाने। बघा मीठ पण टाकून घेतलेलं आहे, थोडं काढून टाकूया। आता आपण हे वाफेवर शिजून घेऊया चटणी। वाफेवर शिजून घेऊया। कमी गॅस करायची आणि झाकण ठेवायचं, शिजून घेऊया। आपण आहे ना चटणी एकजीव हलवून घेऊया वाफेवर चटणी। मिरच्या कापून याच्यासाठी टाकलं तर लहान पोरं पण खाऊ शकता। आणि आता हे आपण कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे थोडीशी वाफेवर देऊया। आपली चटणी आपण हलवून घेऊया। आता ती शिजत चाललेली आहे। छानपैकी शिजलेली पण आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता झाकण ठेवूया। आता आपण करूया डोश्याची तयारी। आपण डोश्याचा 2 तास भिजत ठेवलेलं होतं। हे बघा छानपैकी भिजलेलं आहे। आता आपण त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया। उपवासाचे डोसे येते। हे बघा छानपैकी आपण हे केलेले आहे। थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया जरासा। बघा एकजीव करून घेतलेला आहे आपण। आता आपण डोसे करून घेऊया। हे बघा थोडंसं आपण इनो टाकूया, थोडासाच टाकायचा। हे बघा आपण मस्त इनो टाकलेला आहे। आता आपण डोसे करायला घेऊया। आपला तवा तापला आहे का नाही थोडंसं पाणी वरतून बघूया आपण आणि पाणी हे करून घेऊया। हे बघा तवा आपला तापलेला आहे, त्याच्यात थोडंसं पाणी वरतून बघायचं। छानपैकी आपला डोसा। हे बघा आता आपण डोश्याचं बैटर डोश्यावर टाकून घेऊया। हे बघा छान
छानपैकी आपला डोसा आलेला आहे. हे बघा मस्त आपला डोसा आलेला आहे. हे बघा तवा आपण हे करून घेऊया. तवा ठेवलेला आहे. आता आपण डोश्याचं सारण तव्यावर टाकून घेऊया. हे बघा आणि असं बॅटर हे बघा आता छानपैकी आपला डोसा फ्राय होतोय. त्याच्यानंतर आपण थोडंसं आपण त्याच्यावर तुम्हाला हवेनुसार तुम्ही तेल टाकू शकताय. हे बघा हे बघा छानपैकी आपला डोसा तयार होतोय. आता आपण डोसा आपला पलटूया. बघा छान कलर पण आलेला आहे आपल्या डोश्याला. छान फ्राय पण झालेला आहे. बघा मस्तपैकी आपले उपवासाचे डोसे थोडंसं आपण फ्राय करून घेऊया. बघा आपला डोसा तयार झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया याच्यावर. हे बघा असे सगळे डोसे आपण करून घेऊया. डोसे किती नरम झालेले आहे. हे बघा आता आपण सर्व करून घेऊया. अगदी नरम झालेले आहेत. हे बघा सर्व करून घेते मी. उपवासाचे डोसे आहेत आपले. एकदम नरम सुटसुटी झालेले आहेत. हे बघा घेतलेत मी. हे बघा छानपैकी. आता आपण चटणी घेऊया. चटणी पण आपण सर्व करून घेऊया. सर्व करून घेतली चटणी पण. आता आपण सर्व करून झालेले आहे. कोथिंबीर टाकूया आपण. डोश्यावर पण कोथिंबीर टाकून घेऊया. सर्व आपलं छानपैकी झालेलं आहे. रेसिपी आपला फराळ